आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत पुण्याहून जोडलेले आहेत। चंद्रशेखर, पुण्यामध्ये मानाचे 5 गणपती आणि या गणपतीचं सुद्धा विसर्जन होणार आहे, मिरवणूक निघणार आहे। कशा प्रकारे या मिरवणुकीचं नियोजन करण्यात आलंय त्या संदर्भातील माहिती। नक्कीच नीलम, खरं तर 9:30 वाजता जो आहे तो पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपती याची मिरवणूक निघणार आहे। पुण्यातील कसबा पेठ या ठिकाणी ही सगळी मिरवणूक जी आहे ती टिळक पुतळा या ठिकाणी त्या ठिकाणी जाईल आणि त्या ठिकाणाहून जे आहे ते बेलबाग चौक मार्गे लक्ष्मी रोडवरून ही सगळी मिरवणूक असणार आहे। आपण पाहिलं की मानाच्या 5 गणपतीचं जे आहे ते स्वागत टिळक पुतळा या ठिकाणी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने केलं जाणार आहे। खरं तर या वर्षी जो आहे तो ढोल आणि ताशाच्या सगळ्या या पथकांची संख्या आता वाढल्यामुळे जे आहे ती ढोल ताशा पथक मोठ्या प्रमाणात सहभागी या सगळ्या मिरवणुकीमध्ये असणार आहेत। आपण पाहिलं की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीनं 5 मानाच्या गणपतीचं स्वागत झाल्यानंतर या सगळ्या मिरवणुका ज्या आहेत ते टिळक मार्गे अलका चौकातून या सगळ्या मार्गस्थ होतील। पुढे जाऊन या सगळ्या बाप्पाचं जे आहे ते विसर्जन ते केलं जाणार आहे। 12:30 पर्यंत या मानाच्या 5 गणपती जे आहेत त्यांचं विसर्जन केले जाण्याची जी आहे ती शक्यता पुण्यात जी आहे ती वर्तवली जात आहे। खरं तर आपण पाहिलं की मानाच्या 5 गणपतीमध्ये गुरुजी तालीम, त्याचबरोबर इतर टिळक वाड्यातील गणपती, सगळे गणपती जे आहेत ते आज काही वेळानंतर 9:30च्या सुमारासानंतर एकामागे एक हे सगळे गणपती लक्ष्मी रस्त्यावरून जाणार आहेत। एकंदरीत शहरामध्ये सध्या बाप्पाच्या या सगळ्या निरोप देण्यासाठी लाखो पुणेकर जे आहेत रस्त्यावरती आपल्याला आलेले दिसत आहेत। यासाठी लोकशाही जी आहे ते पूर्णपणे भाऊसाहेब रंगारी या गणपती या ठिकाणी आहात। जय्यत अशी तयारी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आपल्याला। काल पत्रकार परिषद झाली होती, या ठिकाणी आपल्याला माहिती सुद्धा आलेली आहे। एक असा सुंदर असा रथ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे, कशा प्रकारे यांची मिरवणूक निघणार आहे? खरं तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची जी आहे ती काही वेळानंतर पुण्याचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते या ठिकाणी चतुर्थीची पूजा या बाप्पाच्या मूर्तीची केली जाणार आहे आणि या ठिकाणी जो आहे तो रथामधून पुढे ही सगळी मार्गस्थ होणार आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे काही कार्यकर्ते, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। कशा पद्धतीनं सगळं मिरवणुकीचं नियोजन आहे? मिरवणुकीचं नियोजन चांगल्या पद्धतीने आहे। माझं वय 58, मी वयाच्या धारोबाशे मंडळाचे अध्यक्ष संजय जावळे, उत्सव प्रमुख पुनीत बालन आणि आम्ही आळीतले मी मंडळाचा सगळ्यात जुना कार्यकर्ता आहे। वयाच्या 10 वर्ष आज माझं वय 58 आहे। खरं तर आज बाप्पाला निरोप देताय, काय भावना आहेत तुमच्या? भावना एवढंच की उत्सव विसर्जन मिरवणूक चांगली व्हावी, चांगल्या पद्धतीने व्हावं, हेच आमच्या पुणे शहराच्या सगळ्या लोकांचं शांततेत पार पाडावं ही आमची इच्छा आहे। आपण पाहिलं की नीलम, हा रत्नमहाला, या रत्नमहालातून 7:30 वाजता बाप्पा जे आहेत रथामध्ये जातील। अत्यंत सुंदर अशा फुलांनी सजवलेला हा सगळा रथ आहे आणि या रथातून जे आहेत ते बाप्पा या ठिकाणाहून पुण्यातील टिळक पुतळा जो आहे म्हणजे चंद्रशेखर, याचे आम्ही अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।